तर गोष्ट आहे 1947 सालची. भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, पण खरं तर हे एका नव्या आणि प्रचंड मोठ्या आव्हानाचं पहिलं पाऊल होतं. जरा विचार करा, एक इतका मोठा देश, जिथे भाषा, धर्म, संस्कृती सगळं काही इतकं वेगळं आहे, अशा देशाला शून्यातून एक राष्ट्र म्हणून कसं उभं करायचं, हाच प्रश्न होता. आणि आज आपण भारताच्या राष्ट्र उभारणीची हीच जबरदस्त कहाणी समजून घेणार आहोत. हो, स्वातंत्र्य मिळणं म्हणजे काही फक्त एक तारीख नव्हती. तो एका नव्या इमारतीच्या बांधकामाचा पहिला दिवस होता असं समजा. भारताला अगदी पायापासून विटेविटेने उभं करायचं होतं. पण अडचण ही होती की हा पायाच अनेक आव्हानांमुळे डळमळीत झाला होता. आणि मग तोच मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो. एखादा देश खरंच शून्यातून कसा उभा राहतो? हाच तो मोठा प्रश्न होता ज्याचं उत्तर त्यावेळच्या भारतीय नेत्यांना शोधायचं होतं. आणि तुम्हाला सांगतो, ह्याच उत्तरामध्ये आधुनिक भारताच्या जन्माची संपूर्ण कहाणी लपलेली आहे. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी पाहूया स्वातंत्र्याच्या वेळी भारतासमोरची आव्हानं. मग या आव्हानांना तोंड देण्यासाठी काय विजन, काय संकल्पना होती ते समजून घेऊ. त्यानंतर राजकीय आणि सांस्कृतिक एकता, प्रशासकीय चौकट आणि बदलणारी धोरणं व कर्तव्य हे 3 महत्वाचे आधारस्तंभ बघू. आणि शेवटी या सगळ्याची एक राष्ट्र म्हणून काय ब्लूप्रिंट तयार झाली ते पाहूया. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. पाहूया 1947 साली स्वतंत्र भारतासमोर नेमके कोणते अडखळे होते. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. देश आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मागे पडलेला आहे. देशातली बहुसंख्य जनता प्रचंड गरिबीत जगते आहे. शिक्षणाचा तर पत्ताच नाही, म्हणजे सर्वत्र निरक्षरता पसरलेली आहे. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे समाजात जात धर्माच्या नावाखाली खोलवर रुजलेली विषमता. ही आव्हानं इतकी मोठी होती की यावर मात केल्याशिवाय एक मजबूत राष्ट्र उभं करणं अशक्यच होतं. आता एवढा मोठा आव्हानांचा डोंगर समोर असताना त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्या राष्ट्रनिर्मात्यांकडे एक स्पष्ट योजना होती, एक विजन होतं. आणि ही योजना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर जणू काही देशाची एक आर्किटेक्चरल ब्लूप्रिंटच होती, ज्यावर आधुनिक भारताची भव्य इमारत उभी राहणार होती. आणि या ब्लूप्रिंटच्या अगदी केंद्रस्थानी काय होतं माहितीये? लोकशाही. त्या काळातल्या नेत्यांसाठी लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका आणि मतदान करणं नव्हतं. त्यांच्यासाठी लोकशाही हे एक शक्तिशाली साधन होतं, एक हत्यार होतं, गरिबी, निरक्षरता आणि समाजातली विषमता मुळापासून उपटून टाकण्यासाठी. हे लक्षात घ्या की राष्ट्र उभारणी म्हणजे काही आपोआप घडणारी गोष्ट नव्हती. ही एक जाणीवपूर्वक, अगदी विचारपूर्वक केलेली प्रक्रिया होती, ज्यामध्ये एका संविधानाच्या आधारावर देशातल्या वेगवेगळ्या लोकांना एका राष्ट्रीय ओळखीच्या धाग्यात एकत्र बांधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला. ठीक आहे, तर आता आपण या ब्लूप्रिंटनुसार उभारलेल्या पायाभूत आधारस्तंभांपैकी पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभाबद्दल जाणून घेऊया. तर ही जी एकतेची इमारत उभी करायची होती, त्याचे मुख्य आधारस्तंभ 3 होते. एक मजबूत लोकशाही केंद्र, दुसरं एक संघराज्य प्रणाली आणि तिसरं एकसंघ सांस्कृतिक ओळख. चला आता हे एक एक करून सविस्तरपणे पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ होता एक मजबूत केंद्रीय लोकशाही व्यवस्था. विचार करा, नुकतीच देशाची फाळणी झाली होती, ज्याच्या जखमा अजून भळभळत होत्या. अनेक छोटी मोठी संस्थाने भारतात सामील व्हायला तयार नव्हती. अशा परिस्थितीत देशाला एकत्र ठेवायचं असेल तर एका शक्तिशाली, मजबूत केंद्र सरकारची खूप जास्त गरज होती. आणि इथेच आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी एक जबरदस्त बॅलन्स साधला. बघा, एका बाजूला देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी एक मजबूत केंद्र सरकार ठेवलं. आणि त्याचवेळी प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या गरजा, त्यांची संस्कृती यांचा आदर करत त्यांना बरीच स्वायत्तताही दिली. पुढे 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने तर स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार देऊन याला आणखी बळकट केलं. आता पुढचा प्रश्न होता सांस्कृतिक ओळखीचा. जिथे शेकडो भाषा आणि हजारो बोली आहेत, तिथे एक सांस्कृतिक ओळख कशी तयार करणार? तर यासाठी भाषेचा वापर खूप हुशारीने केला गेला. आपल्या संविधानाने सगळ्या प्रमुख प्रादेशिक भाषांना मान्यता दिली, हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून प्रोत्साहन दिलं आणि त्याचबरोबर प्रशासकीय सोयीसाठी इंग्रजीचा वापरही चालू ठेवला. यामुळे एक कमाल भाषिक संतुलन साधलं गेलं. चला आता दुसऱ्या आधारस्तंभाकडे वळूया. ही होती प्रशासकीय पोलादी चौकट, म्हणजे संपूर्ण देशावर प्रभावीपणे राज्य करण्यासाठी एक मजबूत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम तयार करणं.
बरं, ही जी ब्लूप्रिंट होती ती कागदावरच राहून चालणार नव्हती, तिला प्रत्यक्षात आणायला हवं होतं. त्यासाठी एक मजबूत प्रशासकीय रचना उभारली गेली. अखिल भारतीय सेवा म्हणजे IAS, IPS, IFS सारख्या सर्व्हिसेस तयार केल्या, जेणेकरून संपूर्ण देशात प्रशासनाचे नियम आणि कामाची गुणवत्ता सारखी राहील. आणि यासोबतच राज्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशासकीय प्रणालीही स्थापन केली. या संपूर्ण रचनेलाच भारताची पोलादी चौकट किंवा स्टील फ्रेम असं म्हटलं जातं. आणि आता आपण येतोय तिसऱ्या आणि शेवटच्या आधारस्तंभाकडे, तो म्हणजे विकसनशील धोरणं आणि नागरिकांची कर्तव्य. म्हणजे देशाची रचना लवचिक कशी ठेवली गेली आणि त्यात नागरिकांची भूमिका काय ठरवली गेली ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की ही जी राष्ट्र उभारणीची ब्लूप्रिंट होती ना, ती काही दगडावर कोरलेली रेष नव्हती, ती लवचिक होती. बदलत्या काळानुसार स्वतःला बदलू शकणारी होती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1991 साल. जेव्हा संपूर्ण जग बदलत होतं, जागतिकीकरण येत होतं, तेव्हा भारतानेही त्याला प्रतिसाद दिला आणि आपलं परराष्ट्र धोरण पूर्णपणे बदललं. आणि हो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्या संविधानाने आपल्याला फक्त हक्कच दिलेले नाहीत, तर आपल्यावर काही मूलभूत कर्तव्यसुद्धा टाकली आहेत. आणि हे यासाठी केलं गेलं कारण प्रत्येक नागरिकाला राष्ट्र उभारणीच्या या मोठ्या कामात थेट सहभागी होता यावं. ही फक्त सरकारची नाही, तर आपली सर्वांची जबाबदारी आहे. चला, तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात एकत्र जोडूया. राष्ट्र उभारणीच्या या संपूर्ण प्रक्रियेची एक शेवटची उजळणी करूया, म्हणजे सगळे व्यवस्थित लक्षात राहील. तर थोडक्यात सांगायचं झालं तर भारताच्या राष्ट्र उभारणीचे मुख्य आधारस्तंभ कोणते? 1. मजबूत आणि लोकशाहीवादी केंद्र सरकार. दुसरं, राज्यांना स्वायत्तता देणारी संतुलित संघराज्यीय प्रणाली. तिसरं, देशाला एकत्र बांधणारी सांस्कृतिक आणि प्रशासकीय चौकट. चौथं, बदलत्या जगासोबत बदलत राहणारी धोरणं. आणि 5वं, नागरिकांच्या कर्तव्यांसहित असलेलं आपलं संविधान. ह्याच 5 भक्कम खांबांवर आपला आधुनिक भारत उभा आहे. पण एक प्रश्न शेवटी राहतोच. ही जी ब्लूप्रिंट आहे ती 75 वर्षांपूर्वी तयार झाली होती. आजच्या 21व्या शतकात नवीन आव्हानांसमोर ही रचना तितकीच मजबूत आहे का? आजच्या काळात या रचनेसमोर सगळ्यात मोठी आव्हानं कोणती आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?